आजरा महाविद्यालयात सर्प पंचमीद्वारे सापांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोनाची दिशा, सर्प समज व गैरसमज विषयावर सर्पतज्ञ स्वप्नील असोदे व सौरभ लखमले यांचे मार्गदर्शन. साप पर्यावरणातील अन्न साखळीचा महत्त्वाचा घटक, संवर्धनाची विद्यार्थ्यांना जाणीव. आजरा महाविद्यालयात विज्ञान पर्यावरण मंडळ आणि वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीनं सर्पपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी सर्पतज्ञ स्वप्नील असोदे आणि सौरभ लखमले यांनी सर्प समज आणि गैरसमज या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. स्वप्नील असोदे यांनी नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या विषारी सापांसह धामण, पानसाप, कुकरी दिवड, मांडूळ, तस्कर आणि अजगर अशा बिनविषारी सापांची पीपीटीच्या माध्यमातून माहिती दिली. सापांचे प्रमुख खाद्य उंदीर असून सापांची संख्या कमी झाल्यास उंदरांची संख्या वाढून पर्यावरणातील अन्न साखळीचा समतोल बिघडतो, त्यामुळे सापांना मारू नये असं आवाहन त्यांनी केलं. सापांवरील आपल्या संशोधनाची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. सौरभ लखमले यांनी सापांविषयी समाजात असलेल्या विविध गैरसमजांचं निरसन केलं. सर्पदंश झालेल्या रुग्णाला मानसिक धीर देणं महत्त्वाचं असून दंश झालेला भाग अधिक हलवू नये. घरगुती उपचारांमध्ये वेळ न घालवता रुग्णाला तातडीनं अँटी स्नेक व्हेनमची सुविधा असलेल्या जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करावं असं त्यांनी सांगितलं. नाग आणि मण्यारच्या विषाचा परिणाम मज्जासंस्थेवर तर घोणस आणि फुरसेच्या विषाचा परिणाम रक्तपेशींवर होतो अशी माहिती त्यांनी दिली. सापांना मारणं टाळावं, सापांचं पर्यावरणातील महत्त्व आणि जैवविविधतेतील योगदानही त्यांनी स्पष्ट केलं. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉक्टर किरण पोतदार यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सापांसारख्या उपयुक्त वन्यजीवांचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचं सांगितलं. डॉक्टर SP गजरे यांनी प्रास्ताविक करून सर्पपंचमी आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. प्राध्यापक MR शिंत्रे यांनी स्वागत केलं. प्राध्यापक TC जाधव यांनी सूत्रसंचालन केलं तर प्राध्यापक सागर फगरे यांनी आभार मानले. यावेळी उपप्राचार्य DP समकाळ, कार्यकालीन अधीक्षक योगेश पाटील, समिती प्रमुख डॉक्टर RS करपे, डॉक्टर BM मोहिते, डॉक्टर MR ठोंबरे, प्राध्यापक SB सावंत, प्राध्यापक SK जाधव, प्राध्यापक MS मुंडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.